पुण्यात रात्री रस्त्यावरील उतारावरून येत असताना समोर आलेलं मॅनहोल न दिसल्यानं एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय। धनकवडी भागात 3 हत्ती चौकातील राऊतबाग परिसरात ही घटना आहे। श्रवण चौधरी या 23 वर्षांचा तरुण आंबेगाव पठार परिसरात राहतो। पहाटे रस्त्याच्या पातळीच्या वर आलेलं मॅनहोल न दिसल्यानं श्रवणची गाडी घसरली। यामध्ये तो फरफटत गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। या संदर्भात ग्राहक पंचायतीचे कोषाध्यक्ष विलास लेले सध्या आपल्यावर आहेत। आपण त्यांच्याशी अधिक चर्चा करूयात। या सगळ्याला जबाबदार असलेल्या व्यक्तींवरती कारवाई होणार का, काय नेमकं या प्रकरणाकडे कसं पाहायचं? माझं व्यक्तिगत मत असं आहे की या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाची एरिया ठरलेली आहे आणि कुणीही काळजी करत नाहीत। रस्त्याची दुरुस्ती वेळेवर होत नाही, ठेकेदार लक्ष देत नाही, अधिकारी लक्ष देत नाहीत आणि पुण्यामध्ये असे शेकडो प्रकार मिळतील। 2 वर्षापूर्वी मी पुण्यातल्या 14 रस्त्यांचे जवळ 350 ते 400 फोटो काढून महापालिका आयुक्त आणि महापालिकेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना ती वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती। एक खरमरीत पत्र दिलं होतं त्यासोबत, पण काही डम्म हालचाल नाहीये। 2 महिन्यापूर्वी स्वारगेटच्या चौकात अगदी प्रचंड वाहतूक आहे, तिथे असंच एका मॅनहोलचं झाकणच नव्हतं, म्हणजे ड्रेनेजचं। मी त्याचे फोटो काढले आणि ओम प्रकाश बकोरिया हे अधिकारी महापालिकेतले अत्यंत कर्तव्यदक्ष प्रामाणिक हे अधिकारी आहेत। त्यांना तात्काळ ते मी फोटो पाठवले आणि रात्रीच्या वेळेला कोणीतरी निश्चित दगावेल या इथे। तरी एवढं सगळं होऊनही कारवाई होताना दिसत नाहीये। आता नागरिकांनी सुद्धा सजगतेने या सगळ्या प्रकरणाची जाणीव खरं तर आपापल्या लोकप्रतिनिधींना करून द्यायला पाहिजे आणि त्या माध्यमातून आवाज उठवायला पाहिजे। ही वेळ आली। धन्यवाद आमच्याशी सविस्तर बोलात त्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।